धमक्या द्यायच्या त्या द्या, काय गुन्हे दाखल करायचे ते करा। जर इथे आम्ही जर एखाद्या इथल्या तरुणाईच्या भविष्यासाठी जर आम्ही जीव पणाला लावत असू आणि जर याच्यामध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर फक्र आहे, आम्ही त्याचा अभिमान बाळगतो। पण पुणे विद्यापीठातल्या गांजाचं काय करायचं आणि त्याला जबाबदार कुणाला धरायचं का मोकाटपणे? आज घडीला विश्रांतवाडी आणि विमाननगर परिसर उडता पंजाब सारखी त्याची अवस्था झाली। कल्याणी नगर मधले पब कमी, एवढे पब आता विमाननगर परिसरात झालेत, याला जबाबदार कोण आहे? याची उत्तरं द्यावीत। एक्साईज काय करते हे सांगावं त्यांनी। तर पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांची ही लाईव्ह दृश्य। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं सध्या आंदोलन सुरू आहे। पैशांच्या नोटा दाखवत हे आंदोलन सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे सध्या पुणे अपघात प्रकरणाच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे। 50 खोकेच्या घोषणा देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून या ठिकाणी दिल्या जातात। पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला निघालेले आहेत। पुण्यातील अनेक भाग हे उडता पंजाब सारखे होत आहेत। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये युवक हे व्यसनाधीनतेकडे झुकत चाललेले आहेत। त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हा त्यांचा सवाल आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं सध्या आंदोलन सुरू आहे। हातात पैशांच्या नोटा दाखवत तसंच 50 खोकेच्या घोषणा देत हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, आंदोलनाचा नेमका मुद्दा काय, कोणकोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत? पुण्यात गेल्या काही दिवसापासून कल्याणी नगरचं अपघात प्रकरण गाजताना आपल्याला पाहायला मिळते आणि काही वेळापूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुण्यातल्या कार्यालयाबाहेर सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे आलेले आहेत। मात्र सोबत येताना त्यांनी प्रतिकात्मक खोकं आणि पैसे घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध केला आहे। काही दिवसांपासून जी काही कारवाई सुरू आहे, जी काही नवीन खुलासे होत आहेत, या सगळ्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून एकूण सरकारवरती टीका केली जात आहे। कोणते सरकार असल्याची टीका सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि आता पाहू शकतो राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात आता हे दोन्ही नेते पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या कारवाईच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुद्धा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पब बारवरती कारवाई सुरू आहे। आतापर्यंत आहेत थेट कारवाई पुण्यातली जी काही एकूण सांस्कृतिक जडणघडण आहे ती बदलताना पाहायला मिळते। पब संस्कृती ही येऊ पाहते आणि या सगळ्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी केलं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात हे महत्त्वाचं आंदोलन